यावरती पंच डिक्लेअर ना। पहिली ओव्हर चालू असताना संघाची धावसंख्या 1/3 आणि हा प्रेक्षकांना विनंती आहे सर्वांना गोल लागेल त्यांनी दक्षता घ्या। एक ओव्हर संपले संघाची धावसंख्या 2/3। आयुष दादा एक पहिले संघाचे दुसरे आणि हा पंच सचिन दादा वाईट प्लस 1-2 5 धावा झाले 5। सुंदर थ्रो मारला गणेश याने डायरेक्ट हिट झाला फलंदाज बाद झाला। फलंदाज बाद होतोय। 6 धावा झालेले आहेत 3 विकेट त्यावरती एक धाव 7 धावा झालेले आहेत। आज या ठिकाणी किंग ऑफ टायगर ग्रुप कल्याण मांडवली सौ सुनीताताई थोरात स्मृती चषक भव्य दिव्य असा क्रिकेटचा महासंग्राम आणि सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली। आरव बिरामने आमचे आमदारांचे चिरंजीव आहेत आणि या चौकारावरती हा मैत्रीपूर्वक असा प्रेक्षणीय सामना पहिल्या फेरीतील पहिला सामना हा प्रेक्षणीय सामना आहे। साई दर्शन वर सांगायचं तिसरं सामना करेल शेलार आंबेवरचा चिरंजीव आणि हा सुंदर मारला परंतु डायरेक्ट हिट झाला। हा षटकार मारल्यामुळे फलंदाज बाद झाला। आता वेदांत सुंदर गोलंदाजी गणेशाची आणि हा सुंदर मारलेला सुंदर प्रेक्षक 13 धावसंख्या 13 टाळ्या वाजवा प्रेक्षक नाही टाळ्या वाजवा शाबास सुंदर मारलेला चेंडू शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत पाहूया आणि हा सुंदर सकाळची धावसंख्या झाली 15 पहिल्या राऊंडमध्ये 15 धावांचे आव्हान ठेवले आणि षटकार फलंदाज साई दर्शनने 15 धावांचे आव्हान ठेवले विजयासमोर आणि हा सुंदर मारलेला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय। पंचांचा करणे 1 धाव। फलंदाज बाद होतोय। सुंदर गोलंदाजीचा नजारा पाहायला मिळतोय। 2 धावा आणि 2 विकेट टाळ्या होत्या। फलंदाज बाद नाही ना 1 धाव डिक्लेअर झोन। एका षटकाखेरीज 2 विकेट 3 धावा दिल्यात खर्च केल्यात। सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली। प्रेक्षकांना विनंती आहे टाळ्या वाजवा लहान मुलांसाठी सुंदर असा प्रेक्षक हॅलो आणि हा सुंदर आणि 1 धाव पूर्ण। साई दर्शन विरुद्ध विघ्नहर्ता प्रेक्षणीय सामना 15 धावांचे आव्हान आहे विघ्नहर्ता समोर 9 धाव 1 धाव आणि हा षटकार हा आपला तो षटकार मारला चेंडू डायरेक्ट बाहेर फलंदाज बाद होतोय।
बरोबर सुंदर गोलंदाजी पाहायला मिळेल. काय होतं या गोलंदाजासाठी जरा. आणि हा सुंदर चेंडू त्यावरती एक धाव पूर्ण झाली. डिक्लेअर झोन का? चला 100 साठी सुवर्ण संधी आहे. डिक्लेअर झोन आहे. ओव्हर झाली का? 8 धावा झालेल्या आहेत. 100 साठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक चौकाराला 100 रुपयाचं पारितोषिक आहे. पाहूया प्रत्येक चौकारासाठी सर्व खेळाडूंना विनंती आहे. लहान मुलांसाठी प्रत्येक चौकाराला 100 रुपयाचं पारितोषिक आहे मंडळाच्या वतीनं. आणि हा पंच षटकार शेतकऱ्यासाठी काहीच नाही. शंभू 0-0 आउट. फलंदाज बाद. सुंदर फलंदाजी शंभू. तू षटकार मारल्याबद्दल बाद झाला तू. गणेश सामना करेल. गणेश नो बॉल. रनआउटचा संधी. फलंदाज बाद. रनआउट. फलंदाज बाद झाला पण एक धाव. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. आणि हा फलंदाज सायरा चिकणे जावा फलंदाजीसाठी. चला आता स्ट्राईक आले ते सायरा चिकणे. सामना करेल शेलार. पहिल्या फेरीतील पहिला सामना शिवशक्ती पाच शिवशक्ती आणि गंगा 2. एक धाव बिनबादे. सुंदर अशी सुरुवात. श्रीगणेशा झाला. आगतम स्वागतम सुस्वागतम. पहिल्या फेरीतील पहिला सामना. गोलंदाजीसाठी दुरा अमित शेलार. सुंदर गोलंदाजी. निर्धाव चेंडू यावरती एकही धाव नाही. प्रेक्षकांनी अमित शेलार सामना करेल. डिक्लेअर झोन एक धाव. 3 धावा झाले. 3 चेंडू झालेले आहेत. सुंदर गोलंदाजी अमित शेलार यांची. खरोखर प्रेक्षणीय अशी गोलंदाजीचा नजारा पाहायला मिळतोय अमित दादा यांच्या माध्यमातून. हा देखील डिक्लेअर झोन मध्ये एक धाव. आणि हा अतिशय सुंदर टाय होता क्षेत्ररक्षणासाठी. खरोखर सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. फक्त आणि फक्त 4 धावा दिलेल्या आहेत अमित दादा यांनी. गोलंदाजाचं नाव सांगा. मनोज दादा जगताप. गतवर्षी मॅन ऑफ द टुर्नामेंटचा मानकरी. सुंदर गोलंदाजी. निर्धाव चेंडू. चेंडू काही समजलेला नाही. पुढील चेंडू. आणि हा देखील सुंदर मारण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. हा षटकार. मनोज दादा सामना करेल. फलंदाजाचं नाव सांगा. नो बॉल. नो प्लस 4 5. राठोड साहेब. आणि हा नो प्लस 4. आणि हा सुंदर मारलेला चेंडू. निर्धाव चेंडू. चला पुढील चेंडू मनोज दादा यांचा. आणि हा सुंदर मारलेला चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण अशोक दादा यांचे. यावरती धाव काय घेता आली नाही. आणि फलंदाज बाद. सुंदर असे जय साहिल. एक मिनिट. प्रेक्षकांना विनंती आहे कोणीही गडबड गोंधळ करू नका. पुढील चेंडू साहिल याला. आणि हा सुंदर चेंडू. निर्धाव चेंडू जातोय. संघाची धावसंख्या पोहोचते की 9. 1 बाद 9. दोन्ही संघांनी नोंद घ्या. इथे जर प्लेयर नसेल तर 2 रनाची पेनल्टी असेल. दोन्ही संघांनी नोंद घ्या. वरती या वरती. इथे मारल्या जाते नाही. घरात या आपल्या. चला पुढील चेंडू. आणि हा पंच एक मिनिट नाव नोंद करून घेण्याची कृपा करावी. फलंदाज बाद होता.
आणि त्या लकी ड्रॉ मध्ये जर महिला इथे उपस्थित नसेल तर ती बक्षिसात पात्र ठरली जाणार नाही. गोलंदाज 3 चेंडू झाले, 3 अंपायर आहेत आणि 1 लेखनिक आहे. स्कोररचे काम करतात त्यांच्या सर्वांचे लाडके नेतृत्व आमचे परम मित्र आमचे बंधू विलासदादा धनावडे साहेब यांचं मी मंडळाच्या वतीने आभार मानतो. पंच यावरती डिक्लेअर झोन 1 धाव. पंचांची भूमिका शंकर कदम, सचिन बेलोशे आणि यावरती सुंदर क्षेत्ररक्षण, निर्धाव चेंडू, पुढील चेंडू कृष्णा याला संघाची धावसंख्या 11. बॉल लागेल त्याची काळजी घ्या. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण अशोक सावंत यांचे. दोन्ही संघांनी नोंद घ्या. पंचांचा निर्णय अखेरचा अंतिमचा 4 ओव्हरमध्ये बॉलर कमिटीचा निर्णय 4 बॉलर अशोक दादा 4 बॉलर असतील. गोलंदाजीसाठी अशोक सावंत दादांचा वाढदिवस आहे. काय होतं दादांसाठी जोरदार एकदा आणि सुंदर गोलंदाजी यावरती फलंदाज बाद होतो रनआउट. आज आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व अशोक सावंत यांचा वाढदिवस आहे. दोन्ही संघांनी नोंद घ्या. याच्यानंतर तुमचा सामना राहील लगेचच टॉस उडवण्यासाठी येण्याची कृपा करा. यानंतरचा होणारा सामना गंगापार पिळी विरुद्ध साई दर्शनी. टॉस का बॉस लगेच टॉस उडवून घ्या. आदित्य दादा बेलोशे साहेब यांना मी विनंती करतो यानंतरचा होणारा सामन्याचा टॉस बॉक्स करून घ्या. 15 धावांची आवड आहे शिवशक्ती या संघासमोर. 24 चेंडू 15 धावा. सुंदर गोलंदाजी सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव जाते. श्री गणेशा झाला संघाचा 1 धाव बिनबाद 1. सुंदर सुरुवात. पुढील चेंडू आणि हा देखील पंच डिक्लेअर का सांगा ना. 2 धावा झाले बिनबाद 2. वाईट चेंडू 3 धावा बिनबाद 3. सुंदर सुरुवात आणि हा सुंदर मारण्याचा प्रयत्न गलीमध्ये चेंडू निर्धाव बिनबाद 3 2 सॉरी. यावरती देखील 1 धाव. 4 धावा झाले. 4 धावा झाले. सुंदर गोलंदाजी चेंडू निर्धाव जातोय. दोन्ही संघांनी नोंद घ्या. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय आहे आणि हा पंच डिक्लेअर झोन 2 धावा. राहुल नावाजलेला फलंदाज आणि सुंदर मारलेला चेंडू नोबाचा इशारा. यावरती 9+1 2 धावा. आणि हा सुंदर मारलेला चेंडू यावरती देखील डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा. मनोज सुंदर ऑलराउंडर प्लेयर मनोज. संदीपची जागा भरून सांगण्यासाठी जातो तो मनोज राठोड. खरोखर सुंदर गोलंदाजी सुंदर क्षेत्ररक्षण सुंदर फलंदाजी पाहायला मिळते आज या श्रीनगर मध्ये. आणि हा खराब गोलंदाजी वाईट बॉल. पुढे चेंडू मनोजला आणि हा देखील डॉट बॉल. चला आणि 1 धाव.
फक्त 4 धावांची गरज शिवशक्ती या संघासाठी जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. हे पहा 14 धावा झालेल्या आहेत. शिवशक्ती संघ विजय झालेला आहे. दोन्ही संघांच्या मूर्ती चषक पहिला चेंडू आणि हा सुंदर मारलेला चेंडू विकेट जोडला जातो. यावरती एक धाव बिनबाद एक चांगली सुरुवात. पुढील चेंडू दोन्ही संघांचे आक्रमण प्लेयर राहतील शब्द दोघांची पेनल्टी असेल समोर सांगा. खाली डाव सगळे बोल. हा निर्णय चेंडू बिनबाद चांगली अशी सुरुवात. वाईट चेंडू आणि हा आलो फक्त मध्ये अब 6 हो जाएगा. सुंदर मारले चेंडू गलीमध्ये चेंडू निर्धाव होतोय. एक बार चला शंकर कदम सामना करेल गोलू. पाहूया गोलू आणि हा डिक्लेअर झोन. फलंदाजांना विनंती आहे थोडं सावकाश खेळा. ते मैदान नाही आहे थोडं आपल्याला सकाळी चेंडू हा देखील डिक्लेअर झोन मारला जातो. दोन्ही संघाने नोंद घ्या थोडं सावकाश खेळा. पुढील चेंडू हा देखील डिक्लेअर. अतिशय सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. काळ्या फलंदाजीसाठी 7 धावा. बिनबाद 7. गंगा पार्क बी साई दर्शन विरुद्ध गंगा पार्क. खराब गोलंदाजी पंच विजय शिलांचा वाईट बॉलचा इशारा. यावरती एक धाव आणि असं मारलेला चेंडू यावरती एक धाव पूर्ण झाले. 9 धावा. एका षटकातील संघाची धावसंख्या 1/9. मंडळातील सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे सर्वांनी स्टेजवरती बसून नवनाथ दशेला साहेब मलकेची नावं घेणे शक्य नाही. सर्वांनी स्टेजवर बसून घ्यायचंय. गोलू वैयक्तिक 5च्या धावसंख्येवरती खेळत आहे. अतिशय सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. यश टू गोलू आणि हा चेंडू 9+4 असा 5 धावा. 9+4 5 पहिल्या फेरीचे दुसरा सामना आणि यावरती बॉल लागेल त्याची काळजी घ्या जरा. प्रेक्षकांना विनंती आहे. चला पुढील चेंडू यश 1-1 15 झाले. निखिल आणि
आणि हा दोन विजयवरती खेळत आहे गोलू आणि डिक्लेअर झोन यावरती एक धाव. संघाची धावसंख्या 20. तीन षटकांखेरीज संघाची धावसंख्या 20. दोन धावा. डिक्लेअर आहे डिक्लेअर. बॉलिंगला विनंती आहे सर्व संघांना 1-2 मिनिटांचा वेळ द्या कारण 1-2 सेकंदाचा फक्त वेळ असतो बरोबर निघण्यामध्ये होईल थोडं सहकार्य करा मित्रांनो. चला लगेच सामना सुरू होईल. प्रेक्षकांना विनंती आहे सर्व संघासाठी सर्व खेळाडूंसाठी आत्ताही जाऊ आले. धन्यवाद दादा तुमचं. तुषार दादा मात्रे आपल्या मंडळाचे नांदवली गावचे सुपुत्र सर्वांचे नेतृत्व आपल्या सर्वांना चांगल्या प्रकारे पाण्याचं नियोजन आयोजन करून देतात. त्यांचा देखील येतो तसा सन्मान होईल. त्यांचा सन्मान या जीवन साहेब घ्या. खरोखर तुमचं मोलाचं योगदान राहील आमच्या सर्वांसाठी असं मी मंडळाच्या वतीने पुन्हा एकदा विनंती करतो. तर धन्यवाद दादा. पंच लगेच सामना करा. संघाचे 8 प्लेयर इकडे होत्या. शिवसंदेवर नाव सांगायचं कोण? रितेश आहे. रितेश चला पाहूया. किरण इंगवले पहिला चेंडू आणि हा डिक्लेअर फलंदाज डिक्लेअर झोन आणि फलंदाज बाद. आता मात्र स्ट्राईकला आले ते केरगेगावचा धान्या वाघ चौकार षटकाराचे बादशाह सल्लक साहेब. प्रत्येक चौकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रत्येक चौकाराला फक्त आणि फक्त सुवर्णसाठी दत्ता सल्लक साहेबांसाठी चौकारासाठी 500 रुपये. षटकारासाठी तुम्हाला द्यावे लागतील आहे ते दाखवा. चला पुढील चेंडू निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी सुंदर फलंदाजी सुंदर गोलंदाजीचा नजारा पाहायला मिळतोय आज त्या शिर्डीनगर मध्ये. निर्धाव चेंडू काय समजतच नाही दत्ता सल्लक साहेबांना. शेवटचा चेंडू आणि हा सुंदर फलंदाजी सुंदर 500 रुपयाचं पारितोषिक आलं दत्ता साहेबांना. सामना संपल्यानंतर पारितोषिक घेऊन जा. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं कल्पेश सामना करेल छोटा आरो बेलोशे सॉरी मूर्ती लहान पण कीर्तिमान. पाहूया अतिशय सुंदर फलंदाजी आणि रनआउटचा चान्स. आरो बाद. आता मात्र स्ट्राईकला आरोची जागा भरून काढण्यासाठी आणि दादा पार्टे चांगली मैदाने गाजवलेत आम्ही दादांनी देखील केरळमध्ये. पाहूया आज या शिर्डीनगर मध्ये किती चौकार किती षटकार मारतात ते. आणि हा वाईट चेंडू एक धाव 2-6. आणि हा डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा. 1 मिनिट डिक्लेअर झोन स्ट्राईक अनिल दादा. अनिल पार्टे साहेब तुम्ही स्ट्राईक करा. अनिल दादांना देखील सोडण्यास संधी आहे. तुम्ही जर षटकार मारा तर 500 जमा करायचे. गोल्डन क्रिकेट क्लबचे उभरते सितारे
आणि पंच विकले दोन धावा पुढे चेंडू अनिल्याला चान्स आणि पाहूया नाही धावता वाचले दत्ताचा सल्लग 12 धावा आले 12 शेवटचा चेंडू आणि हा देखील डिक्लेअर झोन मध्ये जातो यावरती देखील एकच धाव 13 धावा किंग ऑफ टायगर खरोखर अतिशय एक प्लेअर आंबेदारांनी बाहेरून आगवलेलं दिसतं खरोखर सुद्धा फलंदाजी गोलंदाजी देखील पाहायला मिळाली ग्रामीण साहेबांच्या मालकीचा संघ आहे अविनाश साऊंड सिस्टीमचे मालक सुंदर असा गोड असा आवाज दिला त्यांच्या माध्यमातून त्यामुळे नितीन दादा अविनाश दादा यांचे देखील मी मनापासून आभार मानतो पंच निर्णय द्या याचा काय नाही धाव वगैरे काय नाही निर्धाव चेंडू चला पुढे चेंडू यावरती किती धावा 2 धावा ना एकच धाव का चला एक 14 धावा लागेल 14 सुंदर गोलंदाजी अविनाश दादांची आणि दादांना काही चेंडू समजत नाहीये पाहूया आता ते आता मात्र चिडलेले आहेत ते फलंदाज बाद होतो आता मात्र संपूर्ण संघाची धुरा सांभाळण्यासाठी स्वतः कर्णधार अमोल दादा बिरावणे साहेब स्वतः मैदानात आलेले आहेत आता त्यांच्या खांद्यावरती संपूर्ण संघाची जबाबदारी राहील पाहूया अमोल दादा बिरावणे अविनाश तो अमोल सुंदर फलंदाजी डिक्लेअर झोन मध्ये 15 आलेले आणि हा देखील डिक्लेअर 2 धावा अमोदाच्या खात्यामध्ये जमा झाले 16 धावा आले 16 अजूनही किंग ऑफ टायगर ग्रुपचा टाकलेला असा प्लेअर दत्ताचा सल्लग मैदानात आहे यानंतरचा होणारा सामना विघ्नहर्ता बी विरुद्ध धनश्री पाच चला याच्यानंतरचा होणारा सामना आहे दोन्ही संघांनी नोंद घ्या कॅप्टन लगेच तो सोडण्यासाठी या आता मात्र नितीन दादा ते गोलंदाजी आणि दत्ताचा सल्लग आहे जीवनदान मिळाले दत्तादांना जीवनाचा फायदा उचलतात का नाही जसं जीवन कोरोनाच्या महामारीमध्ये आपला तुम्हा आम्हाला सर्वांना मिळालं तशाच प्रकारे हा दत्तादांना जीवन मिळालं पण त्याला काही फायदा उचलला नाही आता मात्र स्वतः जीवन यादव शिवभक्त पवार ज्यांच्या नावाचा दरार आहे ब्यात हातात घेताना एवढ्या प्रेक्षकांचा टाळ्या वाजतात त्या पवार प्रत्येक चौकासाठी सुंदर रनिंग पाहायला मिळाली जीवन यादव शिवभक्त आहेत ते खरोखर त्यांनी अतिशय चांगली फलंदाजी केली फलंदाजीच्या जोरावरती जवळजवळ त्यांचा संपूर्ण भाग नाचायला पाहिजे चला सुंदर फलंदाजी सुंदर गोलंदाजी सामना करेल अमोल पंच फलंदाज बाद आता मात्र स्ट्राईकला कोण जातोय सुमित दादा पाटील नितीन कुसुमित चला पुढे चेंडू नितीन याचा सामना करेल सुमित हे सावकाश रे कोण आहे रे हे बा बॉल जर प्रेक्षकांना लागला ना तर प्रत्येकापासून 500 रुपये घे ना जो मारल त्याच्यापासून सावकाश खेळायला 19 धावांचे आव्हान आहे 20 चे आव्हान आहे 19 धावा झाले दत्तादादा सल्लागारांना मी विनंती करतो तुमचे 500 रुपये जमा आहेत नंतर घेऊन जावा किंग ऑफ टायगर ग्रुप वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं अनिल पार्टे
गोलंदाजी पुढं सांभाळताना रितेशाला फलंदाजाला विनंती आहे प्रेक्षकाला बॉल लागल्याची स्वतः काळजी घ्या. चला पहिला चेंडू आणि हा पहिलाच मारायला चेंडू यावरती डिक्लेअर दोन धावा. बिनबाद 2. चांगली सुरुवात. प्रेक्षकांना विनंती आहे बसून या खाली. बिनबाद 2. चांगली अशी सुरुवात. 9+4 5 धावा. 9+4 अशा 5 धावा झाले. 5+7 धावा झाले टोटल. आणि यावरती देखील डिक्लेअर 2 मध्ये 2 धावा. 9 धावा. बिनबाद 9. चांगली अशी सुरुवात. चांगली अशी फलंदाजी गोलंदाजी पाहायला मिळते. अतिशय चांगले क्षेत्ररक्षण आम्हाला भिरामे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. डिक्लेअर 2 धावा. यावरती 2 धावा. किरण वेंगोले सांभाळून जरा रक्तसाहेब सरलं बॉल बी लागेल जरा. 4 चेंडू झाले. 4 11 धावा. अतिशय सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं किरण दादा इंगवले यांच्या माध्यमातून. यावरती देखील 2 धावा. डिक्लेअर 2 मध्ये 13 धावा झाली. 2 मिनिटं थांबवा. तुमचं सामना थांबवा. प्रेक्षक जात आहे. लक्ष द्या जरा. बॉल बी लागेल. आता मात्र वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं अमोलदादा भिरामे स्वतः कर्णधार कॅप्टन. आता पाहूया पहिला चेंडू. फिरकी गोलंदाज. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. गच्च्या असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं दत्ता सल्लग यांचे. खराब क्षेत्ररक्षण. 500 रुपये रिटर्न येण्यात येतील. अमोलदादा म्हणतात 500 रिटर्न घे. चला असू द्या. पुढील चेंडू आणि हा फलंदाज बाद. चला रितेश दादा पंचांचा निर्णय अंतिम निर्णय. फलंदाज बाद. चला बाद. दुसरा फलंदाज दादा नितीन दादा साऊंड सिस्टमचे मालक नितीन दादा. अतिशय गोड असा आवाज आणि सुंदर असं सहकार्य पाहिजे ज्यांच्या माध्यमातून लाभलं ते साऊंड सिस्टमचे मालक नितीन दादा मालुसरे यांचा मी मंडळाच्या वतीने आभार मानतो. आता काय स्ट्राईक नाही. 1 धाव. 15 धावा झाले. 15 बॉक्स मला पाऊच सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते अमोलदादा यांच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू आणि हा चेंडू मिरगाव. पंच वाईट चेंडू आहे. खराब गोलंदाजी अमोलदादा भिरामे. अमोलदादा पंचांची वाट घालता येणार नाही. पंचांचा निर्णय अखेरचा नाही अंतिमचा आहे. आणि फक्त काही धावांची आवश्यकता. फक्त 2 धावांची गरज आहे. 2 धावांची. आणि यावरती डिक्लेअर झोन 1 धाव. फक्त 1 धावांची गरज आहे. आता मात्र गोलंदाजीची धुरा सांभाळतील ते किरण इंगवले आसनी गावचे सुपुत्र जावली तालुक्याचा एक्सप्रेस जावली एक्सप्रेस म्हणून ओळखले जाणारे आणि सामना करते आर्यन सुर्वे आणि पहिलाही बॉल खराब
बॉलचा निर्णय वाईट. अतिशय शांत पद्धतीने चाललेला सण. विकेट किपर सचिन देवसे यांच्या हातात. परत आदित्य आर्यन सुर्वे आउट झालेले ते आर्यन सुर्वे यांना चौकाराची गरज होती, त्यांनी षटकार मारलेला आहे. त्याच्यानंतर फलंदाजीला त्यांचे पुनम आलेला खेळायला हॅट्रिकचा चान्स आहे आणि हॅट्रिकचा चान्स उठलेला आहे त्यांचा. अतिशय उत्तम पद्धतीने बॉलिंग चाललेली. साहेब कॉपरेटिव्ह सोसायटीचा 5 धावा झालेले. अतिशय उत्तम पद्धतीने कुणालेने फटका मारले आणि डिक्लेअर 2 धावा. बॉलरचं नाव आशिष यांचा पुढचा बॉल. नो बॉल. कार्तिक यांना आशिष यांचा वाईट खराब चेंडू वाईट बॉल. संघाची धावसंख्या होत आहे 9. अतिशय उत्तम पद्धतीने शॉट मारलेला आणि कॅच ड्रॉप झालेला आहे. डिक्लेअर 1 रन. अतिशय उत्तम फटके कार्तिकेने मारलेले आशिषाला आणि रनआउट होता वाचलेले रन नाही. चला 1 रन डिक्लेअर करत एकदा. मला वाटतं खेळाडू सगळे नवीन असल्यामुळे त्यांची नावं काय माहित नाही. आपण खेळ माननीय संपतराव बिरामणे यांचं आगमन झाल्याबद्दल त्यांचं किंग ऑफ टार्गेट हार्दिक स्वागत. संपत बिरामणे साहेब स्टेजवरती यावे आणि शैलेश सत्ता साहेब यांनी स्टेजवरती येण्याची कृपा करावी. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने चाललेला खेळ. सचिन देवसे वैयक्तिक पहिल्यांदा संघाचा 3रा षटक घेऊन आलेले. त्यांचा पहिला बॉल कार्तिक सामना करत आहेत. ते पहिला बॉल 2रा बॉल टाकत आहेत. ते कुणाला सामना करतात सचिन देवसेचा कार्तिक यांचा. षटकार मारलेले कार्तिक यांनी. सातारा रहिवासी संघाचे अध्यक्ष संपत बिरामणे यांचं आगमन झाल्याबद्दल किंग ऑफ टायगर ग्रुपतर्फे हार्दिक स्वागत. स्टेजवरती या साहेब शैलेश सत्ता साहेब. पुढचा बॉल सुमित बाद होत आहे. पुढचा चेंडू सचिन देवसे यांचा उत्कृष्ट षटक टाकत आहे. 6 वर्षाची धावसंख्या होती ती 14. सचिन बेलोशे यांचा पुढचा बॉल अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मारलेला आहे. पुढील चेंडू सचिन बेलोशे यांचा अतिशय उत्तम पद्धतीने शॉट मारलेला आहे. लेकिन सचिन बेलोशे यांनी अतिशय उत्कृष्ट षटकार केलेले. धावसंख्या होत आहे ती 16. अतिशय उत्तम पद्धतीने शॉट मारलेले ते कुणालेनी डिक्लेअर झोन मध्ये स्वागत. अतिशय उत्तम पद्धतीने शॉट मारलेला आहे. पुन्हा 2 धावा. पुढचा चेंडू घेऊन येत आहेत ते आदित्य आदर्श नावाजलेले खेळाडू आहेत आंबेकर गावचे आणि षटकार मारण्याच्या नावात मला वाटते चौकार मारून बसले. चला 21 रन झालेले आहेत आता. अतिशय उत्तम पद्धतीने डॉट बॉल आदित्य बेलोशे यांचा आणि पुढील सुद्धा डॉट बॉल गेलेला आहे. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी चाललेली आहे ती आदित्य बेलोशे यांच्याकडून. आणि तो साहेब धावसंख्या राहते ती 21 विघ्नार्थ सोसायटी 22 रन टू विन. काय जरा सगळ्यांनी त्याचप्रमाणे शैलेश सत्ता साहेब यांचाही सत्कार होता विनोद लोढे यांच्यातर्फे. शैलेश सप्पा यांचा सत्कार करत आहे तो आमच्या कुठे गाडाडीचे विनोद दानवडे साहेब. काही वेळेनुसार जरा गडबड करायला लागते आम्हाला, त्याच्याबद्दल क्षमा असावी सर्वांची. 2 मिनिटं सामना थांबवा.
विघ्नार्थाला जिंकण्यासाठी 22 धावांची आव्हान ठेवलेलं आहे. आल्याबद्दल तुमचे कमिटीच्या वतीने परत एकदा सहर्ष स्वागत. पहिला बॉल आदित्य बेलोशी यांना अतिशय उत्कृष्ट पद्धतीने गल्लीमध्ये टचवलेला बॉल आणि 1 रनसाठी डिक्लेअर. दुसरा बॉल आदित्य बेलोशी यांना आणि अतिशय उत्कृष्ट फलंदाजी चाललेली आदित्य बेलोशी यांच्याकडून डिक्लेअर 1 रन. अंपायर ओके ओके चला परत एक अतिशय उत्तम पद्धतीने खेळ चाललेला आहे. आदित्य बेलोशी यांची फलंदाजी उत्कृष्ट फलंदाज येते. खेळगार विभागामध्ये नावाजलेले फलंदाज म्हणून ओळखले जाते त्यांना. पण बॉलिंग वरती आक्रमूर्ती आहेत. वाचलेलं आहे. अंपायर जरा शांत राहा. अंपायर लगेच सांगत द्या. बाहेर बाहेर कोणी बोलू नका. बाहेर कोणी बोलू नका नाही तर तुम्हाला 2-2 रनाची पॅनल्टी देईल. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पुढचा बॉल आदित्य बेलोशी यांना उत्तम पद्धतीने फटकावलेला आणि डिक्लेअर धावा 2. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने खेळ चाललेला आहे तो. 1-1 2-2 आणि गोलंदाजी खूप सुंदर चाललेली आहे. साई दर्शन आदित्य बेलोशी यांची डिक्लेअर धावासाठी ओव्हर संपली का? ओव्हर संपलेली 7 रन झालेले. या वर्षीचे आयकॉन प्लेअर सचिन बेलोशी मैदानावरती उतरलेले आहेत. अतिशय उत्तम पद्धतीने सामना चाललेला सचिन बेलोशी यांच्या डिक्लेअर धावासाठी रन. नो बॉल पंचांचा इशारा. नो बॉल वेगळा 19 रन झालेले. 20 रन झालेले. जिंकण्यासाठी फक्त 2 धावा आवश्यक. किंग ऑफ टायगर ग्रुपचे अध्यक्ष गणेश मामा डोले यांचं थोड्याच वेळामध्ये आगमन होणार आहे. आणि आमचे लाडके गणेश मामा डोले यांचं आगमन झाल्याबद्दल त्यांचं किंग ऑफ टायगर तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. विघ्नार्थ टीम जिंकलेली आहे. थोड्याच वेळामध्ये याच्यानंतर किंग ऑफ टायगर ग्रुपचे सर्व सभासद जरा 2 मिनिटं स्टेज पाशी या. आज या ठिकाणी नांदवली गावचे उद्योजक सन्माननीय आदरणीय गणेश मामा डोने साहेब यांचं आगमन झालेलं आहे. प्रथमतः अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन होईल. बोला छत्रपती शिवाजी महाराज की नमो पार्वती पते. नांदवली गावचे सुपुत्र सन्माननीय आदरणीय गणेश डोने साहेब आज या ठिकाणी आपल्या विनंतीला मान्यवर उपस्थित झाले. त्याबद्दल मी मंडळाच्या वतीनं सन्माननीय गणेश डोने साहेबांचा येतो दिवसावर आभार मानतो. सत्कार करतो त्यांचा. प्रथमतः श्री सत्यनारायणाची महापूजा याचं पूजन करतील आणि लगेचच सामन्याला सुरुवात होईल. आज या ठिकाणी कैलासवासी सर स्मृती चषक
लाडके व्यक्तिमत्व नांदवली गावचे माजी सरपंच सन्माननीय आदरणीय गणेश मामा ढोणे, किंग ऑफ टायगर ग्रुप संस्थापक अध्यक्ष, मंडळाचे आधारस्तंभ गणेश मामा ढोणे उपस्थित झाले, त्याबद्दल मी मंडळाच्या वतीने त्यांचा देखील आभार मानतो. उद्योजक सन्माननीय आदरणीय किंग ऑफ टायगर ग्रुपचे आधारस्तंभ आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व असे गणेश मामा ढोणे साहेब हे या ठिकाणी उपस्थित झाले, त्याबद्दल मी मंडळाच्या वतीने सर्वप्रथम त्यांचा मनपूर्वक असा आभार मानतो. पाहूया गणेश मामा ढोणे फलंदाजीसाठी उतरले आहेत. आउट जर झाला तर 500 रुपये बक्षीस आणि चौकार मारला तर 1000 एक बक्षीस. काय होतं का जोरदारसाठी मामासाठी जितू सिंग हे देखील उपस्थित झाले, त्याबद्दल मी त्यांचं देखील मनपूर्वक हाँ ये सही है. सर्वांचा मी पुन्हा एकदा सदस्य असा आभार मानतो. अतिशय छत्रपती शिवाजी महाराज की महादेव जय जय श्रीराम. खरोखर आमच्या मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक आधारस्तंभ सन्माननीय आदरणीय गणेश मामा ढोणे साहेब यांच्यातून आता एक लकी ड्रॉ होईल. महिलांना एक विशेष असे आकर्षण लकी ड्रॉचे गिफ्ट राहील आणि ही गिफ्ट मध्ये हाजीर तो हजीर जी महिला उपस्थित असेल ती बक्षिसात पात्र होईल. उषा जांभळे उषाताई आहेत का लकी ड्रॉ मध्ये नाव आलं तू या ताई. खरोखर आज या मंडळाच्या वतीनं व्हिडिओ देता व्हिडिओ नांदवली कल्याण भव्य दिव्य असा क्रिकेटचा महासंग्राम क्रिकेटचा कुंभमेळा आज या ठिकाणी आयोजित करण्यात आला. कार्यक्रमासाठी विशेष असं सहकार्य लावलं ते आमच्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व मंडळाचे आधारस्तंभ सन्माननीय आदरणीय गणेश मामा ढोणे साहेब यांचा मी मंडळाच्या वतीनं पुन्हा एकदा सहर्ष असं स्वागत आणि आभार मानतो. जाऊ नका, कमीत कमी 10-15 गिफ्ट आहेत विशेष असे. यानंतर नाव येत आहे रुक्मिणीताई पालवे. रुक्मिणीताई आहेत का? रुक्मिणीताई विठ्ठल नको आम्हाला रुक्मिणीताई पाहिजे. होतोय जांभळे मॅडम यांना लकी ड्रॉचं एक गिफ्ट लागलेलं आहे मंडळाच्या वतीने, त्यांचा देखील मी मनपूर्वक आभार मानतो. या कार्यक्रमासाठी नांदवली गावचे सर्व भाविक भक्त सर्व क्रिकेट प्रेमी सर्वांसाठी टाळ्या होत्या, जोरदार टाळ्या होत्या. ताई लकी ड्रॉचं तुम्हाला बघ चला असू द्या ताईंसाठी टाळ्या होत्या का. धन्यवाद ताई. चला दुसरी एक टाळ्या होत्या आमच्या मंडळाचे संस्थापक सन्माननीय आदरणीय थोरात साहेब यांच्या सौ रोहिणीताई थोरात यांना लकी ड्रॉ साठी विशेष असं गिफ्ट या ताई. गणपती बाप्पा मंगलमूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद धन्यवाद रोहिणीताई. आज तुमचं लकी ड्रॉ मध्ये नाव आलं. ताई या इकडं उकाना सुभद्रांचं नाव तुमच्यासाठी खास. पहिला बघा मी टाळ्या वाजता नाही मानवी असू द्या. टाळ्या होत्या जोरदार सुंदर असं उकाना घेतलं ताईनी. चला राजपुराशील या लगेच राज या सामन्यावरचं विशेष सहकार्य लाभलं ते आमच्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व शंकरदादा कदम यांच्या मार्गदर्शनातून संपूर्ण ट्रॉफ्यांचं आयोजन करण्यात आलं. विशेष पुढे गेलं ते किती वेळ असते. 2 मिनिटं 5 सामना थांबवा जरा. त्यांना बघूया काय करतात ते. विघ्नाचा षटकार आणि चौकार.
साई इलेव्हन आणि विघ्नाता अतिशय हातातटीचा सामना अमोल चिकणे यांची उत्कृष्ट गोलंदाजी चालली आहे डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव पुढचा बॉल टाकतील ते अमोल चिकणे नो बॉल पंच लक्ष ठेवा नो बॉल आहे दोघं खेळमेळीच्या वातावरणामध्ये चाललेला अतिशय उत्तम सामना आणि गोमासे साहेब खेळत आहेत आता आणि हातातर्फे ब्रह्मणी यादव यांचा बॉल तिथंच पटवलेला आहे गणीमध्ये बॉल आणि अतिशय उत्तम पद्धतीने खेळ चाललेला असतो ब्रह्मणी यांचा पुढे चेंडू आणि डिक्लेअर स्वरूपात उत्कृष्ट फटका मारलेला आहे तो निशांत गोमासे ब्रह्मणी यादव यांचा पुढे चेंडू आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मारण्यात अडचण येत आहे तिसरा षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आणि पहिला खराब चेंडू आउट आहे की डिक्लेअर 2 रन दुसरा चेंडू नो अजिंक्यचा दुसराही चेंडू नो बॉल पुढील चेंडू अजिंक्य शेलार यांचा नो बॉल अतिशय खराब गोलंदाजी शेलार यांच्याकडून गोमासे मैदानामध्ये खेळण्यासाठी आलेले ते सूर्यकांत दयाल भाऊ अजिंक्य शेलार यांचा पुढचा बॉल अतिशय उत्तम पद्धतीने गोलंदाजी आणि फलंदाजी चाललेली आहे चला डॉट बॉल ओव्हर समाप्त झालेले संघाचं चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन ते शेखर बिलारे धावसंख्या होत आहे ती 35 अतिशय उत्कृष्ट धावसंख्या मानावी लागेल पहिली आहे धावसंख्या गोमासे यांची अतिशय उत्कृष्ट फलंदाजी चाललेली आहे चौकारावरती चौकार केशव साहेब यांचा चौकारावरती चौकार चाललेला आहे शेखर बिलारे यांचा सामना करतील गोमासे अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी गोमासे यांना काही समजलं नाही चेंडू गल्लीमध्ये टाकून काढलेला चेंडू साईनावर कन्स्ट्रक्शनचे कर्णधार जखमी झालेले बॉल लागून तरी त्यांनी बॅट सोडलेली नाही संघासाठी यांचे अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी चाललेली आहे तसेच गोमासे यांचे फलंदाजी उत्कृष्ट त्यांना जरा सांगायचं आहे गोमासे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण अमोल चिकणे यांचं चौकार आलेला आहे 4 होत आहे तो 44 44 आणि साईनावर कन्स्ट्रक्शनचे कर्णधार बाद झालेले आहे लावत जातो प्रेक्षकांना विनंती आहे सामना चालू झाला बाजूला सर्वांनी प्लीज रिकट चालू करो अभी 6 लड़ाई कैच है आउट स्ट्राइकला अमोल चिकणे बंधू आहेत आमचे आणि सुंदर मारण्याचे यावरती डिक्लेअरमध्ये नाही पंच आता तिकडे फिरवावे जरासे यावरती 3 धावा आता असेच थांबा 3 धावा त्यांचा सतत आभार मानतो पुढील चेंडू आणि हा बाद अतिशय सुंदर असं आयोजन नियोजन किंवा टायगर ग्रुपच्या माध्यमातून आज या नांदवली शिर्डीनगरमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय क्रीडाचे प्रमुख मार्गदर्शक खजिनदार आमचे बंधू विलासदादा धनावडे स्कोररचं काय करतात 2 डिक्लेअर 2 धावा या संपूर्ण टुर्नामेंट
3333 आकर्षक ट्रॉफी, द्वितीय क्रमांक 2222 आकर्षक ट्रॉफी, तृतीय क्रमांक 1111 आकर्षक ट्रॉफी, 777 आकर्षक ट्रॉफी. सोबत झालेले. चला पिलारे साहेब स्ट्राईकला आहे. पुढे चेंडू आणि हा सुंदर मारलेला चेंडू. पंच यावरती डिक्लेअर. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. अमोल यांना काही समजत नाहीये. विश्वनाथ काटे सुंदर गोलंदाजी विश्वनाथ याची सामना करेल अमोल. पुढील चेंडू विश्वनाथ तो अमोल आणि सुंदर मारलेला चेंडू. यावरती एक धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावासाठी धावतात नाही, नकार. पंच 2 धावा. चला पुढील चेंडू आणि हा सुंदर असा चौकार. अतिशय टाळ्या होत्या अमोल दादांसाठी जोरदार. खरोखर सुंदर फलंदाजी पाहायला मिळते अमोल दादांची. चार बॉल झाले का? चला पुढे चेंडू. पंच यावरून एकही धाव नाही. 5 बॉल झाले. 5 डिक्लेअर झोन. ओव्हर झालेली आहे. 26 धावा झाले. 26 6 चेंडू 20 धावा. दोन्ही संघांनी नोंद घ्या. 6 चेंडू मध्ये 20 धावांचे आव्हान आहे. स्ट्राईकला आहेत ते बिलारे आणि नॉन स्ट्राईकला अमोल चिकणे. पाहूया. विशाल टू बिलारे. पाहूया पुढे चेंडू आणि हा सुंदर बिलारे बाद झाले. बिलारे क्रॉस झाले. नाही बरोबर बिलारे बाद झाले. दोन्ही संघाने नोंद घ्या. क्रॉस केले करा. सहकार्य करा मित्रांनो. नाही क्रॉस केले. नवीन फलंदाज नाव सांगा आपलं नाव. अभिषेक. अमोल बिलारे अमोल चिकणे. अतिशय सुंदर फलंदाजी पाहायला मिळते अमोल दादांच्या माध्यमातून. अतिशय षटकार मारला. 500 रुपये दंड लावलेला देणार आहे अमोल दादांना. 500 रुपये दंड द्यावा लागेल अमोल दादा. तो दंड आमच्या दत्तादारांनी जमा करा. अमोल बिलारे साहेब 500 रुपये दंड घ्या त्यांच्याजवळ. चला पुढे चेंडू आणि सुंदर चेंडू. निर्धार चेंडू. पुढील चेंडू पाहूया. आणि हा देखील षटकार. पुढे स्कोररची भूमिका आमच्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व अमोलदादा भिरामणे यांना मी विनंती करतो. आज या ठिकाणी नांदवली कल्याण शिर्डीनगर मध्ये कैलासवासी सौ सुनीताताई थोरात स्फूर्ती चषक भव्य दिव्य असा क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटच्या पंढरीमध्ये अतिशय सुंदर असं देखणं नियोजन आयोजन पाहायला मिळालं. ते आपल्या सर्वांचे लाडके संपूर्ण ग्रुप किंग ऑफ टायगर ग्रुपच्या माध्यमातून हे नियोजन आयोजन करण्यात आलं. त्याबद्दल मी मंडळाच्या वतीने पुन्हा एकदा त्यांचं आभार मानतो. टॉस कोणी जिंकला? गणशक्ती या संघाने टॉस जिंकलेला आहे. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. सलामीवीर किंग ऑफ टायगर ग्रुपचे सलामीवीर पहिला चेंडू आणि विजयदादा स्ट्राईक आहे. सुंदर गोलंदाजी. निर्धाव चेंडू. यावरती काय चेंडू पात्रे बुवा आणि हा निर्धाव चेंडू. खरोखर अतिशय सुंदर गोलंदाजी. विजयदादा यांना चेंडू काही समजतच नाहीये. पाहूया पुढील चेंडू आणि हा
मारलेला चेंडू यावरती डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा. सुंदर फलंदाजी, सुंदर गोलंदाजी, तितके चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. खरोखर सुंदर असं खेळाडू वृत्ती दाखवून भव्य दिव्य असं नियोजन आयोजन मंडळाच्या वतीनं. आणि पुढे मारलेला चेंडू पंच डिक्लेअर झोन थ्रो मारू नका रे कोणी. 3 चांगली अशी सुरुवात. पुढील चेंडू बात्रे महाराज भजन सम्राट फलंदाज बाद. या याच्यानंतर फलंदाजीसाठी टॉप टायगर ग्रुपचे धडाडीचे फलंदाज प्रशांत चिकणे साहेब अतिशय उत्तम पद्धतीने बॉलिंग चाललेली आहे. ते बात्रे डिक्लेअर नशीवाला बॉल बात्रे बुवा त्यांची उत्कृष्ट बॉलिंग. हॅलो नो बॉलचा इशारा पंचांचा. सचिन बेलोशेचा बरोबर संदीप सुर्वेने अतिशय उत्तम फटकेबाजी चालू केलेले. पंचांचा निर्णय अंतिम राहील. चव्हाण साहेब शांततेने खेळ होऊ द्या. बॉलिंग करत आहे ते विलास जांभळे साहेब. संदीप सुर्वे आउट आहे. हॅलो अंपायर आउट देतोय लेगी. हॅलो अरे अंपायर आउट देतोय ना लेगी. जांभळे यांचा पुढचा बॉल सुर्वे यांना. त्याला आम्ही मेसेज टाकला ऍड्रेस दे. बॅट्समन पाणी पाहिजे. खरोखर धाव काढण्याची गरज नव्हती सुर्वे साहेब. फलंदाज बाद झाले. चला असू द्या. आता यानंतर संघाचे संघ मालक मंडळाचे संस्थापक थोरात साहेब पहिला चेंडू मारलेला आहे. यावरती डिक्लेअर झोन 1 धाव. पंच आउट आहे. सगळ्यांनाच नका माफ करू. अपील करा ना. एक घालवला असते नाही. 1 मिनिट. शंकर कदम पंच. फलंदाज बाद. फलंदाज बाद झालेला आहे. नाही ना मला ऑल आउट करायचा चान्स आहे. मंडळाचे उपाध्यक्ष भोलाई मित्र मंडळ संस्थापक आंबेलरचा धान्या वाघ आमच्या गावचे वैभव संपूर्ण मंडळाची धुरा आमचे बंधू विलासदादा धनावडे साहेब. प्रत्येक चौकारासाठी 100 रुपये. प्रत्येक चौकारासाठी. मस्त थांबले. बॉलिंग चौकार काय मारू नका. भरपूर काय ओव्हर आहे. बॉलिंग थांबले. हो डबल आहे का. चला पुढील चेंडू स्ट्राईक ला ते संदीप दादा सुर्वे. आणि हा नो चेंडू आणि नो प्लस 1 अशा 2 धावा. नंदू साईड सांगितलं का. नंदू साईड नो प्लस 1 अमोल. साईड सांगितलीच का रे. पुन्हा एकदा नो बॉल काय आणि नो करतो प्लस 1 अशा 2 धावा. पुन्हा एकदा 2 धावा. नंदू. हो हो एकच भाग एकच चान्स घ्या. चला पुढील चेंडू आणि हा सुंदर फलंदाज पळा डिक्लेअर झोन 1 धाव. अतिशय सुंदर फलंदाजी पाहायला मिळते ते सुर्वे साहेब. रेल्वे सेवक आमच्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व संदीप दादा सुर्वे. फलंदाजी बाद. आता अजितदादा वांगे स्ट्राईकला आलेले आहेत ते सुर्वे साहेबांची जागा भरून काढण्यासाठी. आणि पहिल्यांदा आलेला चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण गणशक्ती विरुद्ध किंग ऑफ टायगर ग्रुप. पुढील चेंडू सुंदर मारलेला चेंडू षटकार. फलंदाज बाद. संजय दळवी साहेब फलंदाजी झाली. पहिले आणि संघाचे पहिले जामच पाणी पडावं. अतिशय
संघाची धावसंख्या झालेली आहे दोन धावसंख्या झालेली आहे अगर हितेश पहिला डेड बॉल दिला होता, डेड बॉल. टूटा तो तू मुझे और अगर नहीं टूटा तो मैं टूटा अरे अच्छा पुढील चेंडू आणि हे डिक्लेअरला ओके यावरती डिक्लेअर जोनमध्ये धाव लागली आहे. उत्कृष्ट गोलंदाजी. निर्धाव चेंडू कसं देतो बाईकचे रन ठेवलं तर तिथं सोडल्यामुळे पडलीत पोरं. उत्कृष्ट गोलंदाजी आणि तटवदार चेंडू परंतु निर्धाव ते चेंडू. तिकडे लेगला पायात गाळ्यात मारतील यावरती धाव नाही. त्यांचा तो शॉट फेवरेट आहे. संघाचे पहिला आणि वैयक्तिक पहिला शाबास शाबास. षटक जिंकण्याचा विजय केला. यावरती बॉल डालने को नहीं आता चेंडू बॉल किती होते बॉल 5 चेंडू गच्चाई क्षेत्राचे बॉल जिंकण्याचं यावरती एक डिक्लेअर जोनमध्ये धाव मिळवली आहे. एक ओव्हर धावसंख्या झालेली आहे 5. बरोबर चेंडू उत्कृष्ट गोलंदाजी. चालेल गडबड नको. पुढील चेंडू सूर्यदायनीचा तीन आठ. वाईट बॉल. यावरती एक अतिरिक्त धाव मिळवली आहे. दोन गेलं तर बाजूला काढलो. 3 बॉल 8. शिवशक्ती गणशक्ती संघाला पुढील चेंडू सूर्यदायनीचा 4-9. चेंडू आणि 4-9. डिक्लेअर एक धाव मिळवली आहे. 4 बॉल 9. ओ काका ओ जमता पकड़ा 5-10. डिक्लेअर आहे 12. 5-10 2 पाहिजे. 5 बॉल. शेवटचा चेंडू सूर्यदायनीचा आणि सामनापूर्तीचे 11. डिक्लेअर आहे 11. हो सरकार डिक्लेअर एक पाहिजे. धावसंख्या किती झाली धावसंख्या एक पाहिजे. हो सवाल तुम्हाला एक सवाल विकेट नका घालू. एक्स्ट्रा मध्ये याचे सामना करतील सावंतसाहेब. हो झाला. जिंकले झाले. नोला जिंकले. त्यांनी त्याबद्दल त्यांच्या मंडळातर्फे हार्दिक स्वागत आणि लकी ड्रॉ का घेतलेला आहे. मामांच्या हस्ते परत एकदा लकी ड्रॉ करा. जोरदार टाळ्या वाजवा विलास जांभळे यांच्यासाठी अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केल्याबद्दल. परत एकदा लकी ड्रॉचे वितरण होणार आहे. उत्कृष्ट गोलंदाजी पहिला बॉल डॉट करलेला आहे. एक धाव संघाच्या 2 धावा झालेल्या. सॉरी 1 धाव झालेली आहे. एक धाव 9 बॉल आणि 1 धाव. पंच व्यवस्थित लक्ष नाही दिला. शबाल 2 बॉल झाले पुढे आता. नो नाही हाईटचा.
नो आहे आता निर्धाव चेंडू ठीक आहे का यार ह्यांना पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पंच किती बॉल झालेले 4 बॉल धावा 3 धावा 4 बॉल वाईड बॉल मस्त बॉल टाकलेला आहे बॉल नो बॉल एक ही बॉल आहे डेड बॉल मध्ये मध्ये बोलू नका व्यवस्थित गेले पंचगिरी करा पुन्हा एकदा डॉट बॉल एकदम उत्कृष्ट गोलंदाजी केलेली आहे गोलंदाजाचं नाव आहे किरण 1 ओव्हर 4 रन दुसरा बॉलर आहे आउट आहे बाहेर नो बॉल आणि आउट आहे डायरेक्ट बॉल मारलेला आहे आउट डायरेक्ट बॉल मारलेला आहे आउट नो बॉल आउट आहे मारो की बुवा दुसरे फलंदाज आलेले नाना निर्धाव चेंडू आजची नो एकदम उत्कृष्ट क्षेत्र राखलं नो बॉल आहे पाठी पडलेला आहे 2 रन एक शॉट आहे रे अशी गोळी भेटली पाहिजे ग्राउंड त्या चौकारासाठी प्रशांत चिकडे यांच्याकडून 101 रुपये बक्षीस आलेले आहे लवकरात लवकर जमा करायचे आहे नो बॉल चौका आता यांना जर तिसरा चौकार मारला तर त्यांना 500 रुपयाचं बक्षीस आहे एक रन झालेले 17 रन दुसरी ओव्हर चालू आहे 2 रन 2 डिक्लेअर रन कोणाला लागला शिंदे साहेब जरा स्टेज जवळ माईकचा ताबा घ्या लोक तुमचा कॉमेंट वाट बघतोय दिल्याच्यामुळे लवकरात लवकर माईकचा ताबा घ्या 1 रन बाईक ओव्हर थ्रो आणि 1 रन थ्रो काढलेले 2 रन मिळालेले किती रन असतात 1च रन नो बॉल 1 नो आणि 1 2 रन वाईड बॉल 24 धावा झालेले आहेत अजून 1 बॉल शिल्लक आहे बॉल आहे 2 बॉल काढलेला आहे ओव्हर समाप्त 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 24 चला पुढचा गोलंदाज चिनू वय वर्ष 5 बॉक्स मधून नाही तर बाहेर उभं राहिलं पुढच्या लाईन खेळू दे त्याला पहिलाच बॉल चेनू एक अतिशय लहान मुलगा एक गोलंदाजीसाठी आलेला आहे जरा सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करा 1 रन मिळालेले ऍक्शन होगा वाव
मला वाटतं वरती पाय करा ना बाहेर वरती बसा ना अरे वर बस ना आउट आहे वा चिनू वा आणि मला चिनू कसा आहे हानी सिंग 4 विकेट घेतलेले खरोखर मूर्ती लहानपण कीर्तिमान चिनूसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय चिनू विकेट होते सुंदर गोलंदाजीचा नजारा पाहायला मिळाला चिनूने अतिशय सुंदर गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होणार मित्रांनो सर्वांनी टाळ्या वाजवा चिनूसाठी एकदा खरोखर सुंदर अशी गोलंदाजी मूर्ती लहानपण कीर्तिमान सुंदर अशी फलंदाजी गोलंदाजी क्षेत्रक्षे पाहायला मिळालं चिनू याचं सुंदर गोलंदाजी 4 विकेट मिळवले त्यांनी 26 धावा आहेत सायराज कॉलनी विरुद्ध नवजुवन सायराज वर्सेस नवजुवन चालू असणारा सामना वैष्णवी विरुद्ध नवजुवन अतिशय अतिजतीची लढत दोन्ही संघामध्ये संघर्ष पाहायला मिळतो अतिशय सुंदर फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण चिनूसाठी पुन्हा एकदा टाळ्या होत्या जोरदार खरोखर या वयामध्ये अतिशय क्षेत्ररक्षण पाहूया गोलंदाजी पाहिली स्कोर काय झाला 26 विकेट 1 बाकी 6 झाले दादा 6 बोला झाले दादा 5 झाले काय म्हणा 1 मिनिट लास्ट शेवटची जोडी मैदानात आहे शेवटची जोडी सुंदर फलंदाजी सुंदर गोलंदाजी या मैदानावरती पाहायला मिळते सुंदर मारायला चेंडू यावरती पंच सचिन निलोशे यांनी डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा अतिशय सुंदर असं प्रेक्षणीय सामने आज या ठिकाणी नांदवली कल्याण मध्ये आयोजित करण्यात आले किंग ऑफ टायगर ग्रुपच्या माध्यमातून स्वर्गीय सौ सुनीताताई थोरात स्मृती चषक डिक्लेअर 1 धाव पुढील चेंडू सामना करेल राहुल दादा परामने या वयामध्ये देखील सुंदर अशी फलंदाजी करतात आणि सचिन त्याला लागून बोर आहे वरून गेला तर बोर आहे त्याला लागून बोर आहे रे त्याला लागून गेला ना बोर आहे चौकार हे तर सर्व खेळाडू लक्ष द्या स्टंपांच्या पुढे जर बॉल गेला ना तर चौकार आहे 31 धावा झाल्यात शेवटचा चेंडू बाकी आहे या विनिंग मधला शेवटचा चेंडू अतिशय सुंदर फलंदाजी खरोखर या वयामध्ये एवढी सुंदर फलंदाजी केली तर तरुण वयामध्ये काय फलंदाज असतील टाळ्या होत्या दारांसाठी एकदा जोरदार धन्यवाद चिनूसाठी प्रशांत चिकणे यांच्याकडून 101 चं पारितोषिक आलंय सामना संपल्यानंतर लगेच घेऊन जायचंय चला सामना चालू करा चेक कर्णधार किरण आदिराज लाडके असे मंडळ त्यांच्या वतीनं आयोजन करण्यात आलं डिक्लेअर झोन 1 धाव 32 धावांचं आव्हान आहे नवजीवन या संघासमोर पंच सामना चालू करून घ्या सचिन बेलुशे साहेब चला किरण याला सामना करेल किरण डायचिकच्या स्वरूपामध्ये बाद झाले 32 धावांचं आव्हान आहे दर्शक आमचे परम मित्र अमोल दादा भिरामने संदीप दादा दळवी आणि सर्वांची नावं घेणे शक्य नाही मंडळातील सर्व कार्यकर्ते आणि सर्व प्रेक्षक वर्गांचं विशेष सहकार्य लाभलं त्यामुळे भव्य दिव्य असा आयोजन नियोजन पाहायला मिळते आपणास
आणि हे डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. 32 धावांचं आव्हान आहे नवजीवन या संघासमोर. 9 धावा झालेल्या आहेत. पुढील चेंडू आणि सुंदर मारलेला चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण. रनआउटचा चान्स परंतु नाही. सुंदर रनिंग पाहायला मिळाली. 10 धावा, 2-10. चांगल्याशी सुरुवात नवजीवन या संघाची. नाना टाइम घेऊ नका मित्रांनो. 10 धावा झाले. 10 धावा झाले. काय उचलू नको रे. 32 धावांचं आव्हान आहे दोन्ही संघ. 33 टू विन. नो आहे. 9+1 धाव पूर्ण झालेले आहे. दुसऱ्या धावशेत धावतात का नाही नका. 12 धावा झाले. 2-12. अतिशय सुंदर फलंदाजी गोलंदाजी पाहायला मिळते. हर्षद मातेगावचा सुपुत्र पुढे हो ना जरा. अतिशय सुंदर गोलंदाजी करतो. खरोखर अरे वयाने लहान आहे, मूर्तिमान पण कीर्तिमान. खरोखर सुंदर गोलंदाजीचा नजारा पाहायला मिळतोय आपला. आणि अतिशय सुंदर एक मिनिट. पंच निर्णय देतील. पाय उचलू नको ना हर्षद. पाय उचलू नको. हे पहा आऊट आहे. काय करणार त्याला. नाही ना पंच. सुंदर रनिंग. नाही ना आऊट रन आउट नाही. या. बॅटिंग पण मारे. सुंदर मारलेला गलीमध्ये पण धाव. सुंदर क्षेत्ररक्षण नाना याचे. पंच नो बॉल. एक धाव. विलास आज या ठिकाणी सातारा रहिवासी संघाचे खजिनदार आमच्या सर्वांचे लक्ष्मणदादा बिलारे साहेब हे या ठिकाणी उपस्थित आले. त्याबद्दल मी मंडळाच्या वतीनं त्यांचा सतत असा आभार मानतो. दादांना मी विनंती करतो व्यासपीठावर जा. दादा खेळतोय बघ. मम्मीकडे घे जा. सातारा रहिवासी संघाचे उपाध्यक्ष संतोष शिंदे. 2 धावा झालेत. पाय उचलू नको. पंच यावरती किती धावा. 1 धाव. लाईनच्या पुढे टाकला. नो बॉल दिला त्याने. 9+1 ना. पंच तिसरा पंच. 9+1 आहे का. अन्ना जरा मॅच बघ. 2 धावा. सचिन शेठ तुम्ही लक्ष द्या फक्त. पंचांचं काम करा. 2 धावा झाले. सुंदर गोलंदाजी हर्षची. अतिशय सुंदर. मातेचा सितारा, जावलीचा बुलंद तारा हर्ष दादा. जावलीचा बुलंद तारा हर्ष दादा. सुंदर अशी गोलंदाजी. आणि यावरती 1च धाव डिक्लेअर झोन मध्ये. ओव्हर. आज या ठिकाणी सातारा रहिवासी संघाचे खजिनदार सन्माननीय आदरणीय बिरामणे साहेब, त्याचप्रमाणे सातारा रहिवासी संघाचे उपाध्यक्ष संतोषदादा शिंदे साहेब हे या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले. त्याबद्दल मंडळाच्या वतीनं सर्वप्रथम मी त्यांचा मनपूर्वक आभार मानतो. सचिन शेठ 32 धावांचं आव्हान आहे. विजयासाठी 33 धावा लागतील. दोन्ही संघांनी नोंद घ्या. प्रेक्षकांना विनंती आहे शांतता राखा. 12 चेंडू 17 धावा. अतिशय सुंदर अशी लढत. 12 चेंडू 17 धावा. सुंदर अतिशय सुंदर असे क्षेत्ररक्षण आमचे परममित्र भजन सम्राट गोळे दादा. सुंदर असे क्षेत्ररक्षण केलं आणि मारो डायरेक्ट नको टाकू. पण वाईट नको टाकू. शेवटची जोडी मैदानात 5/18 19 5/19 सुंदर आदरणीय बिलारे साहेब
यांचा यथोचित सन्मान होईल. सन्मान नवनाथ शेलार बोलाई मित्रमंडळ संस्थापक शिवसह्याद्री पतसंस्था ठाणे मॅनेजर विघ्नहर्ता सोसायटी माजी अध्यक्ष खरोखर संपूर्ण क्षेत्रामध्ये जावळी तालुका असू द्या आंबेगावचे वैभव आमचे मोठे बंधू नवनाथ दादा शेलार यांना मी विनंती करतो दादाचा मायेची उपशाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन लक्ष्मण दादा बिलारी यांचा यथोचित सन्मान होईल. गणपती बाप्पा होता दादासाठी एकदा जोरदार. आम्ही सातारच्या रहिवासी भागाचे सर्व पदाधिकारी सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल मंडळाच्या वतीने मी त्याचप्रमाणे सातारा रहिवासी संघाचे प्रमुख मार्गदर्शक नितीन दादा गोगावले साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल आभार मानतो. त्यांचा सत्कार आमच्या मंडळाचे दादा बिरामे साहेब प्रमुख मार्गदर्शक आमचे सन्माननीय आदरणीय गोगावले साहेबांचा यथोचित असा सन्मान होईल. काय होता दादासाठी जोरदार धन्यवाद दादा. मंडळाच्या विनंतीला मान देऊन इथे उपस्थित झाला त्याबद्दल मी प्रथमतः सर्व मंडळ साई दर्शन शिवसंकल्प विघ्नहर्ता साईराज 11 धनश्री साई 11 धनश्री आणि गणशक्ती अनवैष्णवी या टोटल 7 टीम आहेत. काय होतं दादा आपण आले नाव धनश्री काय होतं पाही धनश्रीला डायरेक्ट टॉप 4 मध्ये गेले धनश्री पार्क. दादा कॅप्टन येणार आहे तुमचं धनश्री टॉप 4 मध्ये गेलेले आहेत. साई दर्शन विरुद्ध शिवशक्ती या आता लगेच होणारा सामना साई दर्शन विरुद्ध शिवशक्ती. चला दोन्ही संघाचे कॅप्टन शिवशक्ती विरुद्ध साई दर्शन. चालू असणारा सामना दुसऱ्या फेरीतील पहिला सामना करेल संदीप शंकर टू संदीप सॉरी दुसरा ओळख अभिषेक का अभिषेक. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना हा सामना डायरेक्ट बक्षिसात पात्र होईल फायनल मध्ये जाईल. साई दर्शन विरुद्ध सेमी फायनलचा सामना आहे. पंच सामना चालू करून घ्या. अभिषेक विरुद्ध संदीप. दादा शांततेने जरा सचिन बेलोशे पंच तुम्ही पंच लक्ष द्या जरा. फलंदाज बाद संदीप बाद झालेला आहे. एक धाव आहे का आम्हाला डिक्लेअर अशी देता दिली ना असं नाही करायचं. मी डिक्लेअर झोन मध्ये जाते. एक धाव संदीप सुंदर फलंदाजी करतोय. 7 धावा झाले 7 धावा. अतिशय सुंदर अशी फलंदाजी रोहनची. संघाचे कॅप्टन नावडे संघाचे कॅप्टन कुलगेन.
सोबतीत एक धावा. ते आउट झाले आहेत. रोहन झाले ते आउट झाले. वाईट बॉल. दोन धावा या चोटी. पुन्हा तो संदीप चालू असणारा सामना. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. अतिशय प्रेक्षणीय सामना आहे. या चुकीने वाईट टाकलाय बॉल कुणाल दादांनी. या चुकीने 2 धावा लावल्या. या बॉलवर 2 धावा मारला. प्रत्येक मागे जर हॅलो, चला सामना चालू करा लगेच. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. हा सामना टॉप 4 मध्ये जाईल. संदीप सुंदर मारायला चेंडू यावरती डिक्लेअर झोन. एक धाव. संघाची धावसंख्या 21. नो बॉल. नो प्लस. नो प्लस किती? 2. 3 धावा. 9 + 2 अशा 3 धावा. सुंदर गोलंदाजी, सुंदर फलंदाजी, सुंदर क्षेत्ररक्षण, अतिशय सुंदर असं आयोजन नियोजन मंडळाच्या माध्यमातून. सुंदर मारायला चेंडू. संधी परंतु सुंदर रनिंग. नो बॉल. नो प्लस 1 अशा 2 धावा. 2 धावा ना. तीन चेंडू झाले. 3. नो बॉल. अतिशय खराब गोलंदाजी. नो बॉल आहे आणि दुसऱ्या गोलमध्ये अशा 2 धावा. 30 धावा. 3 चेंडू. हे पहा, लक्ष द्या जरा सर्वांनी. पंच वगैरे आहेत, तुम्ही चालू ठेवा. टाइम झाला आहे. थोडं सहकार्य करा. तुमच्या संघाला सांगा म्हणून जरा. दोन धावा. चौका मारलाय सोबती. गोलंदाजी
धाव. 4 रन फिल्डरसाठी खातं पडलेलं आहे. 1 रन झालेले आहे. बाद होते हर्ष. नवीन कॅप्टन शंकर कदमे आलेले आहेत. आपल्या संघाला झेंडूसाठी राहिले. उत्कृष्ट गोलंदाजी केलेली आहे शरीराने. फक्त 1 रन दिलेले आहे. अरे काय डोक्यात मारताय वय आला आला विजय शेलारचे आहे 4 रन. चौकार. अरे विजय शेलार किती बॉल झालेले? 1 बॉल. चेंडू पूर्ण टीमची आपल्यावरती जबाबदारी. सामना आपल्याकडून निष्ठा दिसते. माई नो बॉल. एक डिक्लेअर. बरोबर. शक्तीने टॉस जिंकलेला आहे. क्षेत्ररक्षण घेतलेलं शेवटचा बॉल. जांभळे साहेब आदित्य हे जिंकले तर अजून मजा होईल. येतील पहिला चेंडू सुंदर मारलेला चेंडू यावरती डिक्लेअर 2 धावा. बिनधास्त 2 चांगल्याशी सुरुवात. जांभळे यांचा सामना करेल आदित्य बेलुशे केरळचे सुपुत्र आमच्या मंडळाचे नवनिर्मित कार्यकर्ते. या खराब गोलंदाजी वाईट बॉल यावरती 1 धाव. बिनधास्त 3 चांगल्याशी सुरुवात. पुढील चेंडू जांभळ्याचा सामना करेल आदित्य आणि हा सुंदर मारायला यावरती देखील 2 धावा. यावरती 2 धावा. बिनधास्त 5. चला पुढील चेंडू जांभळ्यांचा. शाबाश 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 चालेल. गोलंदाजी चेंडू काय समजत नाही आदित्यला. चालेल चालेल शाबाश. देखील सुंदर गोलंदाजी यावरती डिक्लेअर 1 धाव. 4 बॉल 5 झाला ना. ठीक आहे चांगली बॉलिंग आहे. पुढील चेंडू आदित्य जांभळे यांचा. आता बॉल तो आला. खेळा 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 ओर स्कोर काय झाला विचार. ज्या प्रकारे सचिन तेंडुलकर मैदानात उतरतात आदित्य सामना करेल भजन सम्राट. सुंदर अशी फलंदाजी. तिथे चालत नव्हते.
हाँ शाबाश शाबाश बॉलिंग बॉलिंग शाबाश वेट करून खेळायची असंच आहे. यांची बॉल वेट करून खेळायचं नाही, बॉल समोरून खेळायचं आणि वेट करून खेळायचं नाही त्यांच्या बॉलला. आउट आउट शाबाश शाबाश बॉलिंग शाबाश. शाबाश बॉलिंग बॉलिंग शाबाश शाबाश बॉलिंग शाबाश चव्हाण साहेब शाबाश. सुंदर अशी गोलंदाजी एक 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 गटसंग्रहात गणेशदादा चव्हाण. थांबा वॉर्निंग देऊ द्या असू द्या. सुंदर असं आणि हा लाईन 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 चेंडू. पुढची लाईन पुढची लाईन पुढची लाईन पुढच्या लाईन पुढच्या लाईन. अशी पंचांची भूमिका विजयदादा शिलार पार करत आहेत. आता स्ट्राईक लागले ते पाठी असू द्या, पाठी काय नाही, पाठी नाही, पाठचं चालतंय. गोलंदाज केरगा गावचे सुपुत्र बॉल काउंट बॉल काउंट. तेवढा आहे बॉक्स. साई दर्शक विघ्नासाठी कुठेतरी कार्यक्रमाला गालबोट लागेल असं प्रत्येक खेळाडूने मी सर्वांना विनंती करतो, सर्वांनी सहकार्य करा. 19 धावा झाले. चालेल चालेल चालेल. सोडाय पाहिजे होता त्यानं, सोडाय पाहिजे होता बॉल. नंदू बॉल सोड ना, डिक्लेअरला जाऊ दे ना. नंदून बॉल सोडाय पाहिजे होता, ते काहीच केलं नाही. आपली बॅटिंग झाली. आणि हा खेळ 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 लाव लाव आउट. शाबाश शाबाश. डायरेक्ट आउट. आता ठेवा आता ठेवा आता ठेवा आता ठेवा. ते बघा एक्स्ट्रा आणि लास्ट वन टू गो. लास्ट ओवर है. तीसरी ओवर है. लास्ट ओवर आहे लास्ट ओवर आहे. आता ठेवा आताच लावा. हो नका मारू, नका लो मारू लांबळे. बाबू स्ट्राईकला उभा राहायला पाहिजे. काय ते किती 3 धावा झालेल्या आहेत. हो निर्धाव करून टाकलेला आहे. अशी गोलंदाजी करताना आदित्य हे इतर पोरांच्याच बरोबर शॉट मारणार ते. 3 घ्या 3 घ्या. 3 धावा मिळाल्यानंतर चेंडूवरती बॉल आला का तिकडे वरती गेला वरती. युसुफ पटेल नवीन बॅट्समन आलेले आहेत भाकरे. डिक्लेअर 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 डिक्लेअर.
त्यात सुटलेल्या आदित्य देवशी यांच्या अरे यार त्यांना तुला उतरवायचं ना पुरस्कार दोन नाव चार आहे चार उत्कृष्ट गोलंदाजी एक धाव अजय शेलार 1 की 2 एक धाव दोन आहेत आता एकच धाव तुला बोललो ना 17 रन झाले 9 रन सचिन बेरोशी काही 9 जिंकलेला आहे संघाचं पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत ते नितेश आणि मारुती आणि पहिला बॉल वाईट टाकलेला आहे नितेश मारुती गोळे जे काय असतील ते आता गोळे असो कोणी असो चला अतिशय उत्तम पद्धतीने करण्यात आलेला आहे पुढे चेंडू टाकतील ते मारुती गोळे अतिशय उत्तम पद्धतीने मारुती गोळ्याने चेंडू मारलेला आहे चला पुढील चेंडू कधी सांगणार अतिशय उत्तम पद्धतीने गोलंदाजी चाललेली आहे रोहित गुरु यांना हे बघा किंग ऑफ टायगरला सातत्याने सहकार्य करणारे आमचे दत्ता कसबे साहेब यांनी पाण्याच्या बॉटल आणल्याबद्दल आणि विकेट पडलेली पाण्याच्या बॉटल आणल्याबद्दल मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येत आहे त्यांचा सत्कार आमचे जीवन यादव साहेब करतील जीवन यादव साहेब सत्कार करा दत्ता कसबे यांचा आणि वैष्णवी चाळीचे माजी अध्यक्ष परांडे साहेब अतिशय उत्कृष्ट बॅटिंग करत आहेत आणि एक डिक्लेअर एक धाव कुणीही गडबड गोंधळ करू नये संघाची धावसंख्या झालेली आहे ती 8 कल्पेश संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे तो कल्पेश मारुती गोळे यांना सामना करतील मारुती गोळे हो अतिशय सुंदर गोलंदाजी चाललेली आहे कल्पेश यांच्याकडून मारुती गोळे उत्कृष्ट फलंदाज आहेत अतिशय उत्कृष्ट फलंदाज मारुती गोळे तुम्ही षटकार मारलेला आहे तुम्ही बाद झालेला आहे आपल्या इथं षटकार नाही चौकार पाहिजे षटकाराची काही जरूरत नव्हती ठीक आहे चालेल चला आता बॅटिंग आले ते हर्षद दळवी जावळीतला मातेगावचे सुपुत्र दत्ता दळवी यांचे सुपुत्र चला कल्पेश यांचा पुढचा चेंडू
पप्प्याबाई साळुंके यांचा चिरंजीव. बघूया पुढचा चेंडू. आणि वैष्णवीचा मला वाटतं शेतकऱ्याच्या नादामध्ये सगळे आउट होत आहे. अरे तो मग तर त्यांच्या वरचा तो लंबू होता ना, तो लंबू एक होता ना हर्षद खेळला ते माहिती आहे. अजून एक नाही, होता. लंबू होता नाही का? अजून एक होता. विकेट बाकी आहे एक अजून. चार वैष्णवीचा यांचा स्कोर होत आहे 8. चला फटाफट केला. बोला बोला उत्कृष्ट बॉलर ते नितीन शेठ. बघूया परांदे साहेबांना. संघाचे 3 रन वैयक्तिक पहिलं. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी चाललेली आहे. सगळ्यांनी एका बाजूने खेळलं रोज. आपले वैष्णवीच्या आईची अपेक्षा अजून जीवन ठेवलेली आहे. बघूया नितीन शेठ यांचा पुढचा बॉल. पद्धतीने शॉट मारलेला, परंतु त्याच्यावरती एकही धाव नाही. डिक्लेअर धाव. ठीक आहे प्रशांत चिकणे साहेब, सॉरी. पुढचा बॉल. शाबाज रे, एक डिक्लेअर. 1 नंबर बॅटिंग करत आहेत. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मिळालेली. परत आपल्या संघासाठी राहुल परामणे साहेब एक बाजूने किंग लढवत आहेत. नितीन शेठ वैयक्तिक स्वतःच पहिलं आणि वैयक्तिक 3रं. सॉरी. चला अजून एक डिक्लेअर धाव. अतिशय उत्तम पद्धतीने फलंदाजी कसे करावी हे राहुल परामणे यांच्याकडून शिकून घ्या. मस्त बॅटिंग चाललेली आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण बी चाललेले. 1 to go लास्ट बॉल. आटातटीचा सामना फायनलच्या दिशेने चाललेला. अतिशय उत्तम पद्धतीने राहुल परामणे हार्दिक स्वागत. आणि मला वाटतं यंगस्टर लोकांना लाजवेल अशी बॅटिंग चाललेली आहे राहुल परामणे साहेब यांच्याकडून. सामना चालू करून घ्या त्वरित. वेळाभावी आपल्याला सामने फटाफट उरकायचे. त्याला वाटतं अजून ओव्हर बाकी आहे. शिवशक्ती गणशक्ती डॉट बॉल. चला पुढचा बॉल रोहित गुरवांचा. आणि अतिशय उत्कृष्ट फलंदाजी चाललेली आहे. दुसराही डॉट बॉल शिवशंकर यांच्याकडून. हॅलो, सामना चालू करा. चला गुरव यांचा पुढचा बॉल. अतिशय उत्तम गोलंदाजी डॉट. गुरव यांचा पुढचा चेंडू बघूया. रितेश काय करता येतो. चला गुरव यांचा पुढचा चेंडू. रितेश नाणी उत्कृष्ट दाखवलेला बॉल आणि बाउंड्री पार. चौकार. चौकार. चला पुढील चेंडू गुरव यांचा. रितेश यांना अतिशय उत्कृष्ट बॅटिंग चाललेली आहे आणि गोलंदाजी आणि फिल्डिंग सुद्धा उत्कृष्ट फिल्डिंग झालेली आहे. 1 to go. चला परत एकदा चौकार मारलेला आहे. 8 रन दिले. शिवसंकल्प यांना जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. जीवन यादव शिवसंकल्प सोसायटीचे मॅनेजर व्हाईस चेअरमन कुठे आहेत. स्टेडियमवर बसलेत का. थंडाबाबा सगळ्यांना जरा सोय करायला आहे. चला अतिशय उत्कृष्ट फलंदाजी चाललेली आहे बघा. हर्षद दळवी यांचा पुढचा बॉल. हर्षद दळवी यांचा पुढचा बॉल. सातारचा दानेवाल यांचा दुसरा बॉल. जिंकण्यासाठी 1 धावाची गरज आहे. सामना काय झाले